तर चला शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहत आहोत की या विजेता कापूस वाहनाची या ठिकाणी 4 एकरवरती न्यूमॅटिक प्लांटरद्वारे 90 सेंटीमीटर बाय 22.5 सेंटीमीटर म्हणजे 3 फूट बाय जवळपास 9 इंचावरती या ठिकाणी लागवड झालेली आहे। या मशीनद्वारे कापूस वेचणीचा हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपल्याला या विजेता कापूस वाहनासारखे लवकर तयार होणारे वाहनं निवडावे लागतील की जे वाहन उभट वाढणारं राहील, जवळजवळ लागवड झाल्यानंतर सुद्धा त्याची दाटी होणार नाही। आणि या विजेता कापूस वाहनाचा आपण बघू शकतो की हा कापूस एकदम बल्केदार फुटतो, म्हणजे वेचायला हाताने तर सोपाच जातो, परंतु सुद्धा मशीननं सुद्धा कापूस वेचण्यासाठी जर कापूस जर बल्केदार मोकळा फुटलेला असला तर कापसाची वेचणी चांगली होते। आणि सोबतच आपल्याला हा मशीनद्वारे कापूस वेचणीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण झाडांची संख्या वाढवतो त्यावेळेस PGR म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहेत, ज्याच्यामध्ये चमत्कार नावाचं जे एक घरडा कंपनीचं PGR येतं, त्याचं जर आपण वेळोवेळी 45 दिवस 65 दिवस 85 दिवस अशा जर वेळोवेळी जर फवारण्या घेऊन जर आपण झाडाची वाढ नियंत्रित ठेवली तर निश्चितच हा मशीनद्वारे जर कापूस वेचणीचा प्रयोग आहे हा अंततः यशस्वी होतो। शेतकरी बंधूंनो, न्यूजीवूड सीड्स आयोजित अकोला जिल्ह्यातील हा मशीनद्वारे वेचणीचा हा दुसरा प्रयोग आहे। आणि आता आपण मशीनद्वारे सुद्धा कशी कापसाची वेचणी होते ही प्रत्यक्षिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी बंधूंनो, हा विजेता कापूस वाहन जो आहे हा न्यूजीवूड सीड्सचा हा आधुनिक शेतीच्या दृष्टीने पाऊल ठेवण्यासाठी अतिशय चांगला वाहन न्यूजीवूड सीड्स कंपनीने दिलेला आहे की ज्यामध्ये हा वाहन उभट वाढणारा आहे, म्हणजे झाडांची संख्या वाढवता येते। हा लवकर येणारा वाहन आहे, म्हणजेच गुलाबी बोंडाळीच्या धोक्यापासून बचाव होतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट विजेता कापूस वाहनामध्ये की रस शोषक किडीस अतिशय सहनशील आहे, म्हणजे फवारणीच्या खर्चात बचत होते। वेचणीसाठी अतिशय सोपा हा विजेता कापूस वाहन आहे, अलगद असा हातामध्ये येतो, म्हणजे वेचायला खूप सोपा आहे। वजनदार कापूस भरतो आणि सोबतच विजेता कापूस वाहनामध्ये रुईचा उतारा हा 38 ते 40% भरतो, म्हणजे बाजारभाव सुद्धा विजेता कापूस वाहनाला चांगला मिळतो। तर शेतकरी बंधूंनो, बघा विजेता कापूस वाहन।